विद्यार्थी मित्र हो. मी डॉक्टर सौ कल्पना मोहिते, यशवंतराव चव्हाण कॉलेज इस्लामपूर, इतिहास विभागामध्ये बी ए भाग 2च्या वर्गात आपण आपला IDSचा जो पेपर आहे भारतातील समाज सुधारणा यातील आपण सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी हे प्रकरण आपण बघत आहोत. तर आता आजच्या लेक्चरला आपण या सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीमध्ये ज्या महान सुधारकांनी आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलं अशा सुधारकांच्या कार्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यातील आपले 19व्या शतकातील जे आधुनिक भारताचे जनक म्हणून आपण ज्यांचा उल्लेख करतो या राजाराम मोहन रॉय यांच्या जीवनकार्याचा अभ्यास आपण आता आजच्या ह्या लेक्चरला करणार आहोत. की 19वं शतक आपण जसं प्रबोधनाचं शतक, एक नव्या युगाची पहाट किंवा सामाजिक, धार्मिक आणि राजकीय आर्थिक क्षेत्रात अनेक प्रकारचे घडून आलेले बदल आणि याच्यातूनच भारतामध्ये पाश्चात्य विचारसरणीचा जो प्रसार झाला याच्यातून समाजाला सुधारण्याचे जे अनेक प्रयत्न झाले आणि मग या शतकाला आपण या प्रयत्न झाल्यामुळे आपण या शतकाला नव्या युगाची पहाट असं म्हणतो. आणि या पहाटेतील एक आधुनिक भारताचे अग्रदूत म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्या राजा राममोहन रॉय यांच्या जीवनकार्याचा आपण या ठिकाणी आता अभ्यास करणार आहोत. राजा राममोहन रॉय यांचं तसं पूर्ण नाव राममोहन रमाकांत रॉय असं यांचं नाव आहे. आधुनिक भारतामध्ये बंगालमधल्या हुगळी जिल्ह्यातील राधानगर या गावामध्ये राजा राममोहन रॉय यांचा जन्म 22 मे 1772 रोजी रमाकांत रॉय आणि तारिणी देवी यांच्या पोटी झालेला होता. राजा राममोहन रॉय यांचं आपण संपूर्ण जर बालपण बघितलं की राधानगर या खेड्यातील एका सुखवस्तू ब्राह्मण कुटुंबामध्ये यांचा 1772ला जन्म झाला. बालपणी बंगाली भाषेचा त्यांनी अभ्यास अगदी गावामध्येच त्यांच्या केलेला आहे. यानंतर पुढील शिक्षणासाठी ते बिहारमधल्या पाटण्याला गेले. अनेक भाषांचं ज्ञान बालपणात राजा राममोहन रॉय यांनी अवगत केलेलं होतं. संस्कृत भाषा, अरबी भाषा, फ्रेंच भाषा, लॅटिन भाषा, फारसी भाषा, ग्रीक, हिब्रू, इंग्रजी कितीतरी भाषांचा अभ्यास अगदी लहान वयामध्ये राजा राममोहन रॉय यांनी केलेला होता. अगदी लहान वयातच त्यांनी पूजेच्या विरोधामध्ये एक लेख लिहिला होता की समाजामध्ये कशा म्हणजे कर्मकांड, अंधश्रद्धा आहेत याविरुद्ध बालवयामध्ये त्यांनी एक लेख लिहिलेला होता. जगातल्या अनेक धर्मांचा अभ्यास राजा राममोहन रॉय यांनी पूर्ण केलेला होता. आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कंपनी सरकारमध्ये त्यांनी आपली नोकरी पत्करलेली होती. आणि मग पाश्चात्यांच्या संपर्कामुळं किंवा ह्या पाश्चात्यांच्या शास्त्रीय आणि बुद्धिवादी दृष्टिकोनामुळं किंवा इंग्रजी शिक्षण घेतल्यामुळं राजा राममोहन रॉय यांच्यामधला जो एक दृष्टिकोन त्यांचा जो बदललेला होता बघण्याचा की तो शास्त्रीय आणि बुद्धिवादी बनलेला होता. त्यांच्या दृष्टिकोनातून वेद आणि उपनिषदे यांचं तत्त्वज्ञान आता व्यवहारात आणण्याची त्यांना गरज वाटत होती. आणि म्हणून समाजामध्ये असणारे बाबा जातीयता आहे, अंधश्रद्धा आहे, अनिष्ट रूढी परंपरा आहे, स्त्रियांच्या विरुद्ध असणाऱ्या बाबा अनेक अनिष्ट रूढी परंपरा आहेत. मग या सगळ्या गोष्टीतून समाजाला सुधारण्याचे प्रयत्न करण्याची गरज राजा राममोहन रॉय यांना वाटू लागली. आणि म्हणून समाज सुधारणेच्या जाणिवेतून राजा राममोहन रॉय यांनी 1815लाच आत्मीय सभा या नावाची एक सभा स्थापन केलेली होती. 1822ला त्यांनी युनिटेरियन कमिटी या कमिटीची स्थापना त्यांनी केलेली होती. पुढे 1828ला त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली होती. आणि अशा अनेक सभांच्या माध्यमातून, लिखाणाच्या माध्यमातून, शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी करून राजा राममोहन रॉयनी समाजामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला.
भारतातली एकंदरीत आम्ही जर सर्व परिस्थिती बघितली तर हे 19वं शतक आम्हाला परिवर्तनाचं शतक म्हणून आम्ही याकडं बघतो. एक प्रबोधनाचं युग, कारण धार्मिक क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण बदल आणि नवीन विचार रुजवण्याचं कार्य या शतकामध्ये झालं. लोकांना जागृत करण्याचं कार्य आणि लोकांच्यामध्ये प्रबोधनाची सुरुवात होण्यास 19व्या शतकात सुरुवातीला झालेली आहे. आणि म्हणून दिशाहीन असणाऱ्या ह्या समाजाला बदल घडवून आणण्याचं कार्य ज्या समाजसुधारकांनी केलं त्यामधले पहिले हे समाजसुधारक म्हणजेच राजा राममोहन रॉय. रॉय ही यांच्या आजोबांना तत्कालीन परिस्थितीत बंगालच्या नवाबानं दिलेली ही सन्मानदर्शक पदवी होती. राममोहन रॉय यांचे आजोबा कृष्णकांत बंदोपाध्याय असं त्यांचं नाव होतं आणि बंगालच्या नवाबानं त्यांना दिलेली रॉय ही पदवी होती आणि त्यामुळे पुढं त्यांचं रॉयच असं नामकरण झालं गेलेलं आहे. आणि त्याच काळामध्ये नंतरच्या काळात राममोहन हे राजा राममोहन रॉय यांचं नाव आणि यांना राजा हा किताब आहे आणि त्याच नावानं पुढं ते राजा राममोहन रॉय या नावानं तो ओळखले जाऊ लागले. दिल्लीचा मोंगल बादशाह दुसरा अकबर यानं त्यांना ही दिलेली पदवी होती राजा. आणि म्हणून आजोबांना मिळालेला किताब रॉय आणि यांना मिळालेला किताब राजा, अशा याच्यातून राजा राममोहन रॉय असं हे त्यांचं नाव झालेलं पाहायला मिळतं आपल्याला. तर अशा ह्या राजा राममोहन रॉयनी जे आपल्या आयुष्यामध्ये केलेलं जे कार्य आहे की भारतीय समाज अज्ञान आणि अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेला हा समाजामध्ये असणाऱ्या अनेक ज्या बाबा अनिष्ट प्रथा परंपरा आहेत. स्त्रियांच्या बाबतीत पाहायचं झालं तर बालहत्येची प्रथा, बालविवाहाची असणारी अनिष्ट प्रथा, बहुपत्निकत्वाची प्रथा आणि मग परत त्याच्यातून असणारी बाबा केशवपण आणि सगळ्यात भयंकर तत्कालीन परिस्थितीत असणारी प्रथा म्हणजे सतीची पद्धत किंवा सतीची जी चाल होती. आणि मग ह्या सगळ्या अघोरी प्रथा म्हणजे समाजाला ऱ्हासाला नेण्यास कारणीभूत आहेत. आणि या प्रथा दूर करण्यासाठी जातीयता ही एक समाजाला लागलेली बाबा कीड होती, ही सुद्धा समाजातून दूर करण्यासाठी म्हणजे अनिष्ट प्रथा परंपरा, स्त्रियांच्या उद्धाराचं कार्य करणं, जातीयता नष्ट करणं, अशा अनेक गोष्टींतून बाबा समाजाला सुधारण्यासाठी राजा राममोहन रॉय यांनी खूप मोठे प्रयत्न केलेले आहेत. आणि म्हणून त्यांचं कार्य 19व्या शतकाच्या प्रारंभीच्या भारतामध्ये सगळ्यांना दिशा देणारं आहे. स्त्री उद्धाराचं फार मोठं कार्य राजा राममोहन रॉय यांनी केलं की स्त्रियांच्या बाबतीत बाबा स्त्रियांना देखील सन्मानानं जगता यावं. बालविवाहाची पद्धत असल्यामुळं लवकर स्त्रियांचे विवाह केले जात होते. बहुपत्निकत्वाची पद्धत होती आणि स्त्रिया जर लवकर विधवा झाल्या तर केशवपण करून एकतर त्यांना सती घालवलं जात होतं. आणि अशा अनिष्ट प्रथांविरुद्ध आवाज उठवून सरकार दरबारी त्यांनी प्रयत्न करून ही प्रथा बंद पाडण्यासाठी त्यांनी कायदा करायला सरकारला भाग पाडलेला आहे. आणि म्हणून भारतीय समाजाच्या अधोगतीस कारणीभूत असणाऱ्या अशा अनेक अनिष्ट प्रथा दूर होण्यासाठी राजा राममोहन रॉय यांनी प्रयत्न केले. स्त्रियांना समाजामध्ये मानाचं स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी सरकारला वारसा हक्क आणि पुनर्विवाहाचा कायदा आवश्यक कसा आहे हे पटवून देण्याचं कार्य राजा राममोहन रॉय यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. भारतीय समाज एक प्रकारे अज्ञानी होता, अंधश्रद्धाळू होता. मूर्तिपूजा, कर्मकांड, अनिष्ट प्रथा, जातीभेद ह्या सगळ्या गोष्टी भारतीय समाजाच्या अधोगतीला कारणीभूत आहेत. आणि हेच पाहिल्यानंतर भारतीयांना आपल्या आता खऱ्या धर्माचं स्वरूप काय आहे, खरं ज्ञान काय आहे हे कळावं म्हणून राजा राममोहन रॉय यांनी अनेक धर्मग्रंथांची भाषांतरं तत्कालीन परिस्थितीमध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग त्यामध्ये शंकर भाष्य, वेदांत सूत्राचे सार असे अनेक निबंध त्यांनी लिहिले. बंगाली भाषेत काही उपनिषदांचं त्यांनी भाषांतर केलं. म्हणून राजा राममोहन रॉय यांना बंगाली भाषेचे जनक म्हणून ओळखले जातात. समाज जागृतीसाठी त्यांनी 1821ला 4 डिसेंबर 1821ला संवाद कौमुदी नावाचं वर्तमानपत्र बंगाली भाषेमध्ये सुरू केलं. आणि हे नियतकालिक
म्हणजे भारतीयांच्या राजकीय मागण्यांचा आणि तक्रारींचा उहापोह करणारं पहिलं नियतकालिक होतं. ब्राह्मो समाजाची स्थापना करून समाजामध्ये खरा धर्म काय आहे हे सांगण्याचं कार्य राजाराम मोहन राय यांनी केलेलं आहे. भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पाश्चात्य शिक्षणाची देखील गरज आहे हे रॉय यांनी ओळखलेलं होतं आणि त्यासाठी त्यांनी आपल्या भारतामध्ये देखील पाश्चात्य शिक्षण पद्धतीचा आग्रह धरला. भौतिकशास्त्राचा अभ्यास केल्याशिवाय किंवा अध्ययनाशिवाय आपली भौतिक प्रगती होणार नाही हे ओळखून त्यांनी 1817ला हिंदू कॉलेजची स्थापना भारतामध्ये केली. आता भारतीयांनी आपल्या ज्या जुन्या विद्या आहेत, धर्मग्रंथ आहेत, यांच्या अध्ययनात गुरफटून न राहता भौतिकशास्त्रांचं ज्ञान घ्यावं हा विचार राजाराम मोहन राय यांनी भारतीयांना दिलेला आहे आणि त्यातूनच त्यांनी हिंदू कॉलेजची स्थापना करून या कॉलेजमध्ये बंगाली आणि इंग्रजी आणि संस्कृत या भाषांच्या अभ्यासाची सोय त्यांनी केलेली आहे. थोडक्यात या कॉलेजमध्ये पाश्चात्य आणि पौरात्य अशा दोन्ही शिक्षणाचा मेळ घालण्याचं काम राजाराम मोहन रायांनी केलेलं आहे. नंतरच्या कालखंडात म्हणजे भारतीय लोकांना राजकारणात ब्रिटिशांनी सामावून घ्यावं म्हणून त्यांनी पार्लमेंटकडे एक अर्ज केलेला होता, पण पुढे त्यांनी कंपनी सरकारची नोकरी देखील त्यांनी सोडून दिली गेलेली आहे. म्हणजे अशा रीतीनं राजाराम मोहन राय यांचं एकंदरीत आपण केलेलं कार्य पाहिलं तर भारताच्या राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात प्रगती व्हावी म्हणून आपल्या अखंड आयुष्यभर राजाराम मोहन राय यांनी प्रयत्न केले आणि कार्य केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जातीभेद निर्मूलन, स्त्रियांचा उद्धार आणि त्याच्यातून सतीबंदीचा कायदा त्यांनी आणलेला आहे आणि भारतीयांच्यात प्रबोधनात्मक विचार बाबा पेरले जावेत या उद्देशानं जागृती व्हावी म्हणून त्यांनी वृत्तपत्र सुरू केलं. ब्राह्मो समाजाची स्थापना करून समाज सुधारणेच्या उदात्त तत्वांचा प्रचार राजाराम मोहन राय यांनी केला गेलेला आहे. म्हणजे थोडक्यात प्रेम, सेवा आणि परोपकार हाच धर्माचा खरा अर्थ होय आणि हे लक्षात ठेवून सर्वांनी परस्परांशी व्यवहार करावा असे विचार राजाराम मोहन राय यांनी सांगितले गेलेले आहेत. म्हणून राजाराम मोहन राय यांच्याविषयी रवींद्रनाथ टागोर म्हणतात, राजाराम मोहन राय हे नव्या युगाचे दूत होते. म्हणजेच राजाराम मोहन राय म्हणजे नवीन युगाच्या महत्त्वाची परिपूर्ण जाणीव झालेल्या तत्कालीन परिस्थितीतील मानव समाजातील एकमेव व्यक्ती होय असं त्यांच्यासाठी आपल्याला म्हणावं लागतं आणि म्हणूनच त्यांच्या ह्या मानवतावादी विचारामुळंच त्यांना मानवजातीचा सेवक म्हणून आपण ओळखतो. अशा ह्या राजाराम मोहन राय हे 1831 साली मोंगल बादशाहची कैफियत मांडण्यासाठी बादशाहची जी वर्षासनं बादशाहला मिळत होती ही वर्षासनं बंद केलेली होती आणि म्हणून बादशाहच्या वतीनं ही वर्षासनं मिळावीत म्हणून बादशाहची बाजू मांडण्यासाठी 1831ला राजाराम मोहन राय इंग्लंडला गेलेले होते. इंग्लंडला जाणारे ते किंवा इंग्लंडला भेट देणारे ते पहिले भारतीय होय आणि इंग्लंडमध्येच राजाराम मोहन राय यांचा 1833मध्ये मृत्यू झालेला आहे. अशा रीतीनं आधुनिक भारताचे जनक म्हणून राजाराम मोहन राय यांनी केलेलं कार्य मौलिक अशा स्वरूपाचं आहे. राजाराम मोहन रायांनी स्थापन केलेला जो ब्राह्मो समाज आहे याचं कार्य या ब्राह्मो समाजाची तत्त्व आणि ब्राह्मो समाजानं केलेलं कार्य आपण नंतरच्या लेक्चरला बघूया. तोपर्यंत धन्यवाद.